स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण रिएक्शन्स ऑफ इथर्स हे आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये पहिली रिएक्शन आपली लॅबोरेटरी टेस्ट आपली इथरची झालेली आहे. सेकंड रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर्स अँड नेक्स्ट होती आपली रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन झाली होती आपली रिएक्शन विथ हॉट डायल्यूट H2S सोबत. ओके, त्यामध्ये आपण अल्कोहोल्स आणि फेनॉल फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे. इथर पासून अल्कोहोल आणि फेनॉलचं फॉर्मेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मध्ये रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. ओके, हे आपले रिएक्शन्स ऑफ इथर आहे. त्यामध्ये रिएक्शन्स ऑफ इथर्स मधील आपली रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपण स्टडी करतात. त्यामध्ये आता आपण थर्ड रिएक्शन घेणार आहे. A reaction with hot concentrated acid, hot and concentrated acid. Okay, reaction with hot and concentrated acid ह्याच्यामध्ये आपण HI बघणार आहे, हायड्रोआयोडिक ऍसिड. ओके, रिएक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. बघा इथे कसं असणार आहे. त्यामध्ये आपण आता हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मध्ये ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजेट्स आपली कसं आहे HI, HBr, HCl. ओके, हायड्रोआयोडिक ऍसिड ही स्ट्रॉंग ऍसिड आहे. त्यानंतर हायड्रोफोर्मिक ऍसिड HBr आहे. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl आहे. ओके, आता मग लक्षात घ्या सगळ्यात मोर रिएक्टिव्ह HI असेल तर हा मोर रिएक्टिव्ह HI काय करणार आहे, इथर मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करणार आहे. ओके, मग हा इथर मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपला ब्रेक करणार आहे, हायड्रोआयोडिक ऍसिडच ब्रेक करणार आहे. बाकीचा कुठलाही ऍसिड तो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इथर मधला ब्रेक होऊ शकत नाही असं, कारण का इथर हे इनर्ट आहे, इनएक्वस मीडियम. ओके, त्यामुळे आपण रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ओके HI आपण इथं डायरेक्ट घेऊया. लक्षात, रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड HI हायड्रोआयोडिक ऍसिड, कारण का HI रिएक्शन दाखवणार आहे इथर मध्ये. इथर मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड फक्त हायड्रोआयोडिक ऍसिडच ब्रेक करणार आहे. बरोबर, आता हे कसं होणार आहे बघा. ब्रेकिंग झाल्यानंतर आता हा जो हायड्रोआयोडिक ऍसिड आहे ह्याची रिएक्शन इथर वरती झाली तर आपल्याला अल्कोहोल्स आणि अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन मिळत असतं. आता मग हा जो कॉन्सन्ट्रेटेड HI आहे, ओके, हा जो आपला कॉन्सन्ट्रेटेड HI आहे त्याची रिएक्शन आपली सिंपल आणि मिक्स्ड इथर वरती होणार आहे. ओके, ऍक्शन ऑफ HI हायड्रोआयोडिक ऍसिड ऑफ सिंपल इथर आहे मिक्स्ड इथर्स. बघा कशी आपली रिएक्शन होणार आहे लक्षात घ्या. सुरुवातीला आपण बघूया याच्यामध्ये ऍक्शन ऑफ कोल्ड HI, ऍक्शन ऑफ कोल्ड HI ऑन action of cold HI on simple ether. Action of cold HI on simple ether. तर simple ether लाच आपण काय म्हणत असतो, symmetrical ether. ते action of cold HI on simple ether. बघा सुरुवातीला जनरल रिएक्शन आपण लिहूया. बघा काय होणार आहे, in cold condition in cold condition
HI react with okay hydroiodic acid HI react with simple ether. ओके सिंपल इथर कशा बनवणार आपण ऑप्शन लागते इसलिए दोन्ही अल्किल को सेम असतात ओके इन कोल्ड कंडिशन HI react with simple ether to form one molecule of alkyl halide to form one molecule of alkyl halide and one to form one molecule of alkyl halide and one molecule of alcohol. ओके हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कोल्ड कंडिशनला HI ची रिएक्शन सिंपल इथर वरती झाल्यावरती आपल्याला एक अल्किल हलाइडचा मॉलिक्यूल मिळणार आहे आणि एक कुठला मिळणार आहे अल्कोहलचा मिळणार आहे. बरोबर. आता कशी रिएक्शन होईल बघा. ROR त्याला आपण जनरली काय म्हणतो ROR ला इथर म्हणणार आहे. ओके हा इथर आहे. कुठला इथर लिहिलाय आपण सिंपल इथर की इथं आपण लिहूया की हा आपला इथर आहे तो सिंपल इथर. ओके ऑप्शन असले दोन्ही अल्किल ग्रुप इथं सेम असणार आहे. ओके आता ह्याची रिएक्शन HI बरोबर करा हायड्रोआयडिक ऍसिड किंवा हायड्रोजन आयोडाइड एरोवरती कंडिशनला कोल्ड कंडिशनला ओके हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड इन कोल्ड कंडिशन. तर आपली रिएक्शन कुठली स्टडी करतोय आपण रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होत असताना आपण रिएक्शन स्टडी करतोय रिएक्शन्स ऑफ इथर्स मध्ये. ओके मग लक्षात घ्या काय होणार आहे तर त्यामध्ये इथला जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे तो आपला असा ब्रेक होईल लक्षात. ओके की हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपला ब्रेक होईल आणि या ठिकाणी हा जो हायड्रोआयोडिक ऍसिड आहे त्यामधला H एका ऑक्सिजनच्या साइडला अटॅच होईल इथर आणि हा जो आयोडीन आहे तो त्या अल्किल ग्रुपच्या साइडला अटॅच होईल आणि आपल्याला ROH म्हणजे काय अल्कोहोल. ROH हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल मिळेल आणि दुसरा RI हा अल्किल हलाइडचा मॉलिक्यूल. बरोबर इथे काय मिळणार ROH प्लस RI अल्किल आयोडाइड. लक्षात आलं इथे काय येईल आपल्याला एक अल्कोहोल मिळेल ROH अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे आणि दुसरा RI हे अल्किल आयोडाइड आहे. हे अल्किल आयोडाइडचा मॉलिक्यूल आहे. बरोबर. मग आता ह्याच्यानंतर आपला हा जो सिंपल इथर आपल्याला काय देणार आहे सिंपल इथर वरती कोल्ड HI ची रिएक्शन आली कोल्ड HI ची तर एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल एक अल्किल आयोडाइडचा मॉलिक्यूल मिळणार आहे. ओके हे लक्षात ठेवायचं. आता मग तुम्ही पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या सिंपल इथरला. समजा आपण इथे घेतला CH3 OCH3 ओके ऑप्शन अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप असेल आपल्या इथं सेम आहे लक्षात. ओके त्यामुळे हा सिंपल इथर आहे. नेम याचं काय बघा दोन्ही साइडला मिथिल ग्रुप्स आहेत त्यामुळे तुम्ही काय करणार आहे डाय हा प्रिफिक्स यूज करणार आहे त्यामुळे नेम काय ना डायमिथिल इथर. ओके नेम याचं काय झालं डायमिथिल इथर. ओके लक्षात हे डायमिथिल इथर आहे प्लस HI सेम एरोवरती कंडिशन कोल्ड कंडिशन. ओके काय बघा कसं होणार इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार सेम मेकॅनिझम सेम आहे
ही रिएक्शन आहे आपली सेम मेकॅनिझम म्हणतात. काय विचारला इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाला. हा जो H आहे HI मधून तो आपला ह्या साइडला अटॅच होणार आणि हा जो आयोडीन आहे तो इकडे अटॅच होणार. ओके, तर मग आपल्याला प्रोडक्ट कसा मिळणार बघा. CH3OH बरोबर आहे. CH3OH हा इथाइल अल्कोहलचा मॉलिक्यूल आहे आणि CH3I हा आपला मिथाइल हायड्रेटचा मॉलिक्यूल आहे. ओके, मग रिएक्शन कशी आली बघा. CH3OH प्लस हा CH3I हा काय झालं मिथिल आयोडाइड. ओके, याचं नेम काय झालं मिथाइल अल्कोहोल आणि हा जो आहे तो मिथाइल आयोडाइड. ओके, एक अल्कोहोल एक अल्किल हायड्रेटचा मॉलिक्यूल तयार झाला. ओके, मिथाइल अल्कोहोल मिथिल हायड्रेट. ओके, लक्षात अल्किल हायड्रेट कुठला येतं. अल्किल हायड्रेट लक्षात घ्या. बाकीचा कुठलाही त्याच्यामध्ये आपण ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी HI HBr आणि HCl असं घेतलंय. मोर रिएक्टिव्ह HI आहे कारण काय की इथर मधला COC लिंकेज आहे ते फक्त कोण ब्रेक करू शकतं HI ब्रेक करू शकतो. लक्षात घ्या, ही ब्रेक करू शकत नाही. ओके, त्यामुळे HI हा स्ट्रॉंग एसिड आहे. इट ब्रेक्स द कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन इथर्स. हाच ऑक्सिजन इथर मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करू शकतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता मग त्यामध्ये लक्षात घ्या आपण ही मिथाइल अल्कोहोल आणि मिथिल हायड्रेटचं फॉर्मेशन बघितलं. समजा आपण अल्किल ग्रुप दुसरे घेतले आणखी याच्यामध्ये समजा आपण घेतलाय तर CH3 CH2. ओके, इकडे ऑप्शन आहे सेम अल्किल ग्रुप घ्या CH2 CH3. हे सेकंड एक्झाम्पल घेतलं आपण सिंपल इथर साठी. नेम कसे येईल बघा. दोन्ही साइडला इथिल ग्रुप आहे ना बरोबर आहे. त्यामुळे नेम कसं बघा डाय ही प्रिफिक्स आपण यूज करणार आणि ही इथाइल ग्रुप आहे डाय इथिल इथर. ओके, सेम रिएक्शन प्लस HI इन अ कोल्ड कंडिशन. बरोबर. आता कुठला बॉन्ड ब्रेक होणार सांगा. इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार. ओके, ब्रेक्स ऑफ रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे म्हणजे इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपला ब्रेक झाला. मग ब्रेकिंग झाल्यावर मेकॅनिझम सेम होणार. हा जो हायड्रोआयोडिक ऍसिड आहे त्याचा H ऑक्सिजन साइडला आणि आयोडीन ह्या कार्बन साइडला अटॅच होणार. बरोबर. इथे काय येणार आहे H आणि ह्या साइडला I येणार. अल्कोहोल आणि आयोडाइडचं मॉलिक्यूल कसं होणार CH3 CH2OH CH3 CH2I. बरोबर. म्हणजे आता रिएक्शन प्रोडक्टचं फॉर्मेशन CH3 CH2OH प्लस हा CH3 CH2I. बरोबर. CH3 CH2I हा काय मिळाला सांगा. हा इथाइल अल्कोहोल आहे. इथाइल अल्कोहोलचं फॉर्मेशन आहे आणि हा काय इथाइल आयोडाइड. हा इथाइल आयोडाइड. लक्षात इथिल अल्कोहोल आणि इथाइल आयोडाइडचं फॉर्मेशन आहे. लक्षात की आपली कोल्ड HI ची रिएक्शन सिंपल इथर बरोबर होते. ओके, कोल्ड HI सिंपल इथर बरोबर एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल एक अल्किल हायड्रेटचा मॉलिक्यूल. ओके, एक अल्किल हायड्रेट. हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बोलणार आहे ऍक्शन ऑफ. ओके, ऍक्शन ऑफ हॉट HI ऑन सिंपल इथर. आता कोल्ड कंडिशनला HI चे सिंपल इथरवर अल्कोहोल आणि अल्किल हायड्रेट करणार. आता आपण हाच HI आहे हा हॉट कंडिशनला हाय टेम्परेचरला कुठले मॉलिक्युल्स येतो बघा इथर पासून
त्या कंडिशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ कोल्ड HI ऑन डायमिथिल ईथर अँड डायइथिल ईथर. तर आपल्याला लिहिताना पाहिजे राइट ऍक्शन ऑफ, इथं तर सेकंड मी इथं लिहिणार आहे बी पॉइंट ह्याच्यातला, ऍक्शन ऑफ हॉट HI ऑन सिंपल ईथर. हॉट HI ची कंडिशन सिंपल ईथर वरती आपली कशी होते हे आपल्याला बघायचं. बघा इथं कशा पद्धतीने लिहिणार तुम्ही, मग ROR सेम आपला हा काय सिंपल ईथर आहे. हे जनरल रिप्रेझेंटेशन करतोय आपण. ROR सिंपल ईथरचं फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. ओके, हा सिंपल ईथर आहे प्लस दुसरा ईथर. आपण घेणार आहे सिंपल ईथर वरचा मॉलिक्यूल HI. HI रिएक्ट होऊन कंडिशन कुठले आहे, हॉट HI. म्हणजे आपण इथे हीटिंग करणार, लक्षात घ्या. हॉट HI आहे, ओके, हीट करणार आहे आपण. इथे हीटिंग केल्यावरती आपल्याला हॉट HI चे सिंपल ईथर वर रिएक्शन झाल्यावरती आपल्याला दोन अल्किल हायड्रोजनचे मॉलिक्यूल मिळतात. ओके, दोन अल्किल हायड्रोजनचे मॉलिक्यूल्स. ओके, इथे आपण 2HI घेणार आहे. दोन अल्किल हायड्रोजनचे मॉलिक्यूल मिळणार आहे. पण काय होणार, दोन अल्किल हायड्रोजनचे मॉलिक्यूल मिळत असताना ईथर्स मधील दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपले ब्रेक होणार. इथला एक कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आणि दुसरा इथला एक कार्बन ऑक्सिजन, बरोबर. हे दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपले ब्रेक होतील आणि आपल्याला काय मिळेल, इथं बघा हा R त्या HI मधील आयोडीनला अटॅच होईल आणि RI तयार, बरोबर. दोन HI परत आता हा अल्किल ग्रुप परत दुसऱ्या आयोडीनला अटॅच होणार, RI मिळेल अल्किल अटॅच, आणि इथले दोन हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन आपला H2 मॉलिक्यूल म्हणून बाहेर पडेल, बरोबर. मग रिएक्शन ला कसली ना RI प्लस हा अल्किल ग्रुप आणि इथला एक आयोडीन RI. परत बघा हा अल्किल ग्रुप आणि परत दुसरा आयोडीन काय होणार, RI अल्किल आयोडीन प्लस हे दोन हायड्रोजन आणि हा एक ऑक्सिजन, काय मिळेल आपल्याला H2 मॉलिक्यूल, बरोबर. याचा नियम काय झालं, अल्किल हायड्रेटचं फॉर्मेशन झालंय, बरोबर काय, फॉर्मेशन ऑफ अल्किल हायड्रेट. ओके, हा अल्किल हायड्रेट काय झाला. आता पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण घेऊया. फक्त आता तुम्ही लक्षात काय ठेवू शकता, हॉट HI सिंपल ईथर वर रिएक्शन झाली हाय टेम्परेचरला, तर आपल्याला दोन्ही सुद्धा अल्किल हायड्रेटचे मॉलिक्यूल मिळतात. ओके, दोन्ही अल्किल हायड्रेट, अल्किल हायड्रेट मधला हायड्रेट कुठला आहे, तो आयोडाइड. ओके, पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण घेऊया. यासाठी आता काय बघा, अल्किल ग्रुप समजा आपण इथे घेतला CH3 O CH3. ओके, सिंपल ईथर आहे. नेम आपलं सेम काय, दोन्ही साइडला मिथिल ग्रुप्स आहे. काय नाम नेम याचं, डायमिथिल ईथर. ओके, नेम इज डायमिथिल ईथर. सेम रिएक्शन पुन्हा पण करणार आहे आपण हॉट HI बरोबर. टू मॉलिक्यूल्स क्या HIC. ओके, हॉट कंडिशनला हाय टेम्परेचरला हीटिंग करायचं. ओके, हॉट HI सध्या हीटिंग करायचं. काय बघा, दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपले इथं ब्रेक होऊन जाईल. हा एक कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल, दुसरा हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल, बरोबर. मग हे जर दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाले तर या ठिकाणी दोन आयोडीन या अल्किल ग्रुपला अटॅच होतील, बरोबर. मग कसं लिहिणार, हा CH ला इथला आयोडीन आला,
CH3 हा एक मॉलिक्यूल तयार होईल. परत त्या CH ला दुसरा आयोडीन आला, हा CH3 मिळेल. म्हणजे दोन सेम अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल्स आपल्याला मिळणार आहेत. ओके, कुठला आहे पहिला मॉलिक्यूल्स आणि दुसरा मॉलिक्यूल हे सेम आहे, कारण का आपण सिंपल इथर यूज करतोय, त्यामुळे ऑक्सिजन अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतात. त्यामुळे हा CH3 आहे, आता प्लस CH3 आहे प्लस H2O सेम मिळणार. हा CH3 इथला एक आयोडीन CH3 आहे मिळाला. परत हा CH3 मिथिल ग्रुप, आणखी एक आयोडीन घातला, दुसरा मॉलिक्यूल मिथिल आयोडाइडचा, आणि इथले दोन हायड्रोजन आणि हा एक ऑक्सिजन H2 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन. ओके, हे काय झालं मिथिल आयोडाइड. ओके, फॉर्मेशन ऑफ मिथिल आयोडाइड्स. मिथिल आयोडाइड, आता हेच मिथिल आयोडाइड सेम आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट इतर टू मॉलिक्यूल्स ऑफ CH3I असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं, लक्षात घ्या. ओके, हे असं पण तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, दुसरा मॉलिक्यूल आपण घेऊया हॉट कंडिशनला. CH3 CH2O CH2 CH3. ओके, आता दोन्ही साइडला काय आपला इथं इथाइल ग्रुप आहे, सिंपल इथरचा एक्झाम्पल आहे. डायइथिल काय ना डायइथिल इथर सेम कंडिशनला 2HI सेम हॉट कंडिशनला. ओके, हीटिंग करा, टेम्परेचर देता है आपण हॉट HI करणार, हाय टेम्परेचर यूज करणार. कुठले दोन कार्बन ऑक्सिजन ब्रेक होणार, इथले दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, हा एक कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल आणि हा दुसरा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल. ओके, आणि हा आयोडीन आपला इथे CH3 CH2 हा इथला आयोडीनचा मॉलिक्यूल आहे, आणि दुसरा CH3 CH2 आणि हा दुसरा एक आयोडीन CH3 CH2 आहे. ओके, आणि इथले दोन हायड्रोजन आणि हा एक ऑक्सिजन H2 मॉलिक्यूल तयार होते. ओके, बघा मग आपले CH3 CH2 चे किती मॉलिक्यूल मिळणार, दोन मॉलिक्यूल. हा CH3 CH2 आहे, त्यामुळे तुम्ही एकाच वेळी जर दोन इथिल हायड्रोजनचे मॉलिक्यूल लिहिले तरी चालेल. टू मॉलिक्यूल्स ऑफ CH3 CH2 आहे प्लस ऑक्सिजन दोन हायड्रोजन. ओके, these are H2 molecules. ओके, नेक्स्ट काय इथाइल हायड्राइड. ओके, हा काय येणार आहे इथाइल हायड्राइडचा मॉलिक्यूल आहे. ओके, लक्षात आहे. ओके, की आपल्याला काय होतं ऍक्शन ऑफ हॉट HI ऑन सिंपल इथर. मग आपण काय भेटले रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड HI मध्ये ऍक्शन ऑफ HI इन कोल्ड कंडिशन ऑन सिंपल इथर. कोल्ड HI ते सिंपल इथर वरती रिएक्शन झाली तर आपल्याला एक अल्कोहलचा मॉलिक्यूल आणि एक अल्केनाइडचा मॉलिक्यूल, आणि हॉट HI ते सिंपल इथर वर रिएक्शन झाली तर दोन्ही सुद्धा अल्किल हॅलाइड्स म्हणजे अल्किल हायड्रेटचे मॉलिक्यूल आहेत. बरोबर, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण हे सिंपल इथर वरती हॉट आणि कोल्ड HI ची रिएक्शन आपण बघितलेली आहे. आता मिक्स्ड इथर वरती आपण बघणार आहे. मिक्स्ड म्हणजेच अनसिमेट्रिकल इथर्स. ओके, त्याच्यावरती रिएक्शन कसे होईल बघा. बघा इथं थर्ड पॉइंट याच्यामध्ये आपण घेऊया ऍक्शन ऑफ कोल्ड HI. ऍक्शन ऑफ कोल्ड HI ऑन सिंपल इथर. ओके, हे आपलं झालंय. सॉरी, आता आपण काय घेणार
मिक्स्ड इथर. Action of cold HI on mixed ether. तर मिक्स्ड इथर वरती कोल्ड HI ची रिएक्शन काय होणार आहे? मिक्स्ड इथरलाच आपण आणखी काय म्हणतो? ओके, मिक्स्ड इथर्स इट इज ऑल्सो नोन एज अनसिमेट्रिकल इथर्स. मिक्स्ड इथर इट इज ऑल्सो नोन एज अनसिमेट्रिकल इथर्स. त्याला आपण आणखी अनसिमेट्रिकल इथर असं म्हणतो. ओके, बघा मग कोल्ड HI ची मिक्स्ड इथर बरोबर रिएक्शन झाली की आपल्याला लोअर अल्किल हॅलाइड्स आणि हायर अल्कोहलचा मॉलिक्यूल. बघा आपण काय म्हटलंय? ऍक्शन ऑफ कोल्ड HI ऑन मिक्स्ड इथर इट गिव्स लोअर अल्किल हॅलाइड अँड हायर अल्कोहल. आता लोअर अल्किल हॅलाइडचा एक मॉलिक्यूल मिळणार आहे, म्हणजेच काय? तर ज्या अल्किल ग्रुप मध्ये कमी कार्बन आहे त्याचा अल्किल हॅलाइड तयार होतो, त्याला आपण लोअर अल्किल हॅलाइड असं म्हणतो. आणि हायर अल्कोहल म्हणजे काय? इथर मधील ऑक्सिजनला अटॅच असलेला जो अल्किल ग्रुप आहे त्याच्यामध्ये जास्त कार्बन ऍटम आहे. ओके, त्याच्यापासून आपल्याला अल्कोहलचा मॉलिक्यूल मिळणार आहे, त्यामुळे त्याला आपण हायर अल्कोहल असं म्हणतो. ओके, बघा कोल्ड HI ची मिक्स्ड इथर बरोबर रिएक्शन झाली, लोअर अल्किल हॅलाइड आणि हायर अल्कोहलचा मॉलिक्यूल मिळणार. लोअर अल्किल हॅलाइड म्हणजे ज्या अल्किल ग्रुप मध्ये कमी कार्बन आहेत तो अल्किल हॅलाइड तयार करेल, आणि ज्या अल्किल ग्रुप मध्ये जास्त कार्बन ऍटम आहे तो अल्कोहलचं फॉर्मेशन करणार. बघा कसं होणार आता मग जनरल रिएक्शनला ROR'. इथं आता ऑक्सिजनला अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप सेम असणार नाही, कारण का हा काय आपला मिक्स्ड इथर आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? अनसिमेट्रिकल इथर. बरोबर, मग लिहायचं हा आपला मिक्स्ड इथर इज अ मिक्स्ड इथर. ओके, प्लस HI हायड्रोआयोडिक ऍसिड. कंडिशन कुठली आपली? कोल्ड कंडिशन. ओके, लो टेम्परेचर कोल्ड कंडिशन. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक म्हणतात. रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड स्टडी करतोय आपण इथर्स मधील. आता इथले दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपले ब्रेक होणार आहेत लक्षात. ओके, हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक्स आउट. ओके, बघा काय होईल आता? किंवा कुठलाही तुम्ही ब्रेक करा, हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करा. ओके, एका साइडला काय अटॅच होणार आहे? आपला आयोडाइड अटॅच होणार. HI मधला आयोडीन समजा या अल्किल ग्रुप कडे गेला तर RI अल्किल आयोडीनचा मॉलिक्यूल मिळेल, आणि हा जर H या ऑक्सिजन साइडला अटॅच झाला R'OH हा अल्कोहलचा मॉलिक्यूल मिळेल. बरोबर, पण कसं येणार बघा? प्रोडक्ट फॉर्मेशन RI प्लस. ओके, हा अल्किल ग्रुप आणि ह्यातला आयोडीन RI आणि ह्या R'O आणि इथला हायड्रोजन. ओके, त्यामुळे तुम्हाला R'OH. तर R' काय लिखले आपण? R आणि R' दोन्ही अल्किल ग्रुप सेम नाही. ओके, मिक्स्ड इथर आहे. हा झाला अल्किल आयोडाइड. ओके, याचं नेम काय आपलं? अल्किल आयोडाइड. ओके, हा आहे आपला अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन आहे. अल्किल आयोडाइड आणि हा येतो आपला ROH, त्याला आपण काय म्हणतो? अल्कोहल असं म्हणतो. मग अल्किल आयोडाइड कसा असतो सांगितले? लोअर अल्किल आयोडाइड, लोअर, आणि हा अल्कोहल असतो तो हायर असतो.
हायर अल्कोहोल आणि लोअर अल्किल हायड्रोजन मॉलिक्यूल तयार झाला. आता लोअर म्हणजेच काय, त्या अल्किल ग्रुप मध्ये कमी कार्बन असतात. ज्या अल्किल ग्रुप मध्ये कमी कार्बन त्याला लोअर अल्किल हायड्रोजन म्हणतात. आणि हायर म्हणजे ज्या अल्किल ग्रुप मध्ये जास्त कार्बन असतात त्याच्यापासून अल्कोहोल मिळणार आहे, त्यामुळे हायर अल्कोहोलचं फॉर्मेशन होतं. ओके, लक्षात घ्या. आता आपण नेक्स्ट बघा, पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया. त्यावेळी आपल्याला लक्ष दे. मीठ इथरचं एक्झाम्पल घ्या. CH3 एका साईडला आपण मिथिल ग्रुप घेतला, ऑक्सिजन त्या साईडला मिथिल ग्रुप आहे. ओके, इकडं हा मिथिल ग्रुप आहे प्लस HI. ओके, कोल्ड कंडिशन काय बघा, बॉन्ड आपलं ब्रेकिंग कसं होणार, इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार, परत काय अटॅच होणार आहे, एका साईडला आयोडीन अटॅच होणार HI मध्ये, एका साईडला हायड्रोजन अटॅच होणार, काय मिळेल CH3OH. एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल, एक आयोडाइडचा मॉलिक्यूल. परंतु इथं आपलं कुठलं घ्यायचं आता, मिश्र इथर घ्यायचं. मग मिश्र इथर मध्ये दोन्ही अल्किल ग्रुप आपले सेम असणार आहेत, दोन्ही डिफरंट घेऊया आपण. डिफरंट साठी कसं होणार, CH3O CH2 CH3 हा पण घेतला. पण इथे इथर मध्ये कसं आहे, आपलं एका साईडला कुठला ग्रुप आहे, इथिल ग्रुप आहे, एका साईडला मिथिल आहे. मग बॉन्ड ब्रेकिंग करा, इथला हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपला इथे ब्रेक होणार आहे. लक्षात. ओके, लोअर अल्किल ग्रुप आपला ब्रेक होणार आहे. मग इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल, एक अल्किल हायड्राइड आणि एक अल्कोहोल. आता हा जो HI आहे तो HI मधला आयोडीन तो ह्या मिथिल ग्रुप कडे, कारण का अल्किल हायड्राइड कुठला तयार होणार, लोअर अल्किल हायड्राइड म्हणजे काय, ज्या अल्किल ग्रुप मध्ये कमी कार्बन एटम प्रेझेंट आहे त्याच्यापासून अल्किल हायड्राइड मिळणार आहे, म्हणजे लोअर अल्किल हायड्राइड. ओके, आता इथे दोन अल्किल ग्रुप कुठले आहेत, CH2 CH3 हा इथिल आहे आणि हा CH3 हा आपलं काय मिथिल आहे. मग लक्षात घ्या, कमी कार्बन असताना अल्किल ग्रुप मिथिल आहे, ह्याच्यापासून आयोडाइड तयार होतात. आणि जास्त कार्बन असताना अल्किल ग्रुप कुठला आहे, इथिल आहे, ह्याच्यापासून काय मिळणार तुम्हाला, अल्कोहोल मिळणार आहे. ओके, म्हणजे इथिल ग्रुप आपला अल्कोहोलचं फॉर्मेशन करणार आहे आणि मिथिल ग्रुप हा आयोडाइडचं फॉर्मेशन करणार आहे. मग मला सांगा, मिथिल ग्रुप जर आयोडाइड फॉर्म करत असेल तर इथलाच कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे, कारण का हा ऑक्सिजन हायड्रोजनला ऍड झाला तरच अल्कोहोल मिळणार. बघा कसं होणार, हा CH3I इथला CH3I मिथिल हायड्राइड, परत CH3 CH2O आणि इथला एक हायड्रोजन तो इथं अटॅच होणार आहे, CH3 CH2OH. ओके, हा आपल्याला मिळणार. ओके, हा अल्कोहोल मिळाला आणि हा CH3I हा मिथिल ग्रुप आहे, हा मिथिल हायड्राइड झाला. CH3 CH2OH हा इथाइल ग्रुप आहे. पुन्हा आपण अल्कोहोल लिहिलं, नेम काय चालायचं, इथाइल अल्कोहोल. बरोबर. तर नेक्स्ट बघा, हा मिथिल हायड्राइड कसा आहे, लोअर आहे ना, त्याच्यात कमी कार्बन एटम प्रेझेंट आहे. ओके, आणि हा जो इथाइल अल्कोहोल आहे ह्याच्यामध्ये कसं आहे, कार्बन एटम जास्त आहे, तेव्हा हा हायर अल्कोहोल मिळाला. लक्षात आहे. शक्तीनं जर तुम्ही कोल्ड HI मिक्स्ड इथर बरोबर रिएक्शन केली तर लोअर अल्किल आयोडाइड आणि हायर अल्कोहोल मिळत असतो. कमी कार्बन असताना अल्किल ग्रुप आयोडाइड तयार करतो आणि जास्त कार्बन असताना अल्किल ग्रुप अल्कोहोलचं फॉर्मेशन.
ओके. तर दुसरं एक्झाम्पल घ्या आपण मिक्ससाठी. समजा तुम्ही हा घेतला असेल CH3CH2 आणि ह्या साईडला CH2CH2CH3 असं घेतलं असेल. आता ह्यामध्ये बघू शकता इथं काय होणार, लाचर अल्किल ग्रुप, दोन अल्किल ग्रुप आहेत ऑप्शनला. हा कुठला ग्रुप आहे आपला, CH3CH2 इथाइल ग्रुप आहे. आणि हा 3 कार्बनचा CH2CH2CH3 हा कुठला आहे आपला, मिथाइल ग्रुप आहे, सॉरी प्रोपिल आहे. 3 कार्बनचा एन प्रोपिल ग्रुप आहे. आता जास्त कार्बन आयटम ह्या एन प्रोपिल ग्रुप मध्ये आहे, त्यामुळे एन प्रोपिल ग्रुप काय तयार करणार आहे, अल्कोहोल तयार करणार आहे. ओके. म्हणजे हायर अल्कोहोल तयार होतं, म्हणजे ज्या अल्किल ग्रुप मध्ये कार्बन आयटम जास्त आहे तो अल्कोहोलचं फॉर्मेशन करतो. आणि ज्याच्यामध्ये ज्या अल्किल ग्रुप मध्ये कार्बन आयटम कमी आहे तो अल्किल हायड्रेटचं फॉर्मेशन. म्हणजे CH3CH2 इथिल ग्रुप आहे, हा इथिल हायड्रेटचं फॉर्मेशन करेल. आणि CH3CH2CH2 हा प्रोपिल ग्रुप आहे, तो आपला अल्कोहोलचं फॉर्मेशन करेल. नेम काय बघायचं, अल्फाबेटिकल ऑर्डरला इथिल पहिल्यांदा, इथिल एन प्रोपिल, सगळे कार्बन स्ट्रक्चर मध्ये प्रोपिल मध्ये एन प्रोपिल आणि शेवटी इथर लिहिणार. इथिल एन प्रोपिल इथर HI. कोल्ड कंडिशन कुठला बॉन्ड ब्रेक होणार आहे, हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार. ओके. इकडं आयोडीन अटॅच होणार आहे, सॉरी कुठला अटॅच होणार, हा ब्रेक होणार नाही, कारण का हा ब्रेक झाला तर आयोडीन तयार होईल. पण आपण काय सांगितलं, हायर अल्कोहोल तयार होतात, म्हणजे जास्त कार्बन असणारा अल्किल ग्रुप अल्कोहोल तयार करणार, त्यासाठी इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करावा लागेल. ओके. हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक केला तर आपल्याला हा जो आयोडीन आहे तो इकडे अटॅच होईल आणि CH3CH2I हा मॉलिक्यूल मिळेल. आणि हायड्रोजन आहे तो इथे अटॅच होईल आणि CH3CH2CH2OH हा दुसरा मॉलिक्यूल तयार होईल. आणि काय मिळेल आपल्याला बघा, CH3CH2I आणि दुसरा CH3CH2OH. ओके. हा CH3CH2I आणि हा CH3CH2OH. ओके. हा काय मिळाला, त्याचं नेम काय मिळालं, इथाइल आयोडाइड. आणि हा एन प्रोपिल अल्कोहोल, सगळे कार्बन सेट चेन मध्ये, त्यामुळे एन प्रोपिल. ओके. हा एन प्रोपिल अल्कोहोल झाला. कमी कार्बनचा आयोडाइड आहे त्यामुळे हा लोअर अल्किल हायड्रेट झाला. आणि जास्त कार्बनचा अल्कोहोल आहे त्यामुळे हा हायर अल्कोहोल झाला. ओके. हायर अल्कोहोल आणि हा लोअर अल्किल हायड्रेट. ओके. लक्षात आलं. अशा रीतीने ही कोल्ड HI ची रिएक्शन आपली मिक्स्ड इथरवरती होणार. आता त्यानंतर हा जो HI आहे हॉट कंडिशनला मिक्स्ड इथरवरती रिएक्शन कशी दाखवतो हे आपल्याला बघायचं. कोल्ड कंडिशनला एक लोअर अल्किल आणि हायर अल्कोहोल तयार करणार. आता हॉट कंडिशनला आपण बघूया. हॉट कंडिशन आणि हाय टेम्परेचर. ऍक्शन ऑफ इथं आता कोल्ड HI च्या ठिकाणी आपण काय घेणार आहे, हॉट HI. इथं आता D घेतो आपण, स्मॉल d त्याच्यामध्ये. ऍक्शन ऑफ हॉट HI ऑन मिक्स्ड ईथर दॅट इज अनसिमेट्रिकल ईथर. कसं होणार बघा, hot HI on mixed ether at high temperature gives two different molecules of alkyl halide, that is alkyl iodide.
जर मिश्र इथर वरती हॉट HI ची रिएक्शन जर झाली तर आपल्याला दोन डिफरंट अल्किल आयोडाइडचे मॉलिक्यूल आपल्याला मिळणार आहे. ओके बघा ROR हा आपला मिश्र इथर आहे. ऑक्सिजनला अटॅच केले दोन्ही अल्किल ग्रुप डिफरंट आहेत. मिश्र इथर RR डॅश HI हॉट कंडिशनला हॉट HI हिटिंग करायचं. हिटिंग करत असताना सेम आपले सिंपल इथर सारखंच दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होत आहेत. इथला एक आपला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होत आहे आणि हा एक कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपला ब्रेक होत आहे. ओके लक्षात आहे काय लक्षात काय मिळेल बघा इथला अल्किल ग्रुप आणि इथं HI चे मॉलिक्यूल आपण जे घेणार आहे ते आपण 2 मॉलिक्युल्स ऑफ HI घेणार. पण ह्या दोन मॉलिक्यूल ऑफ HI मधील दोन आयोडीन इथं अल्किल ग्रुपला अटॅच होणार आहे. मग बघा इथले दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाले. या अल्किल ग्रुप मधील कार्बन ऑक्सिजन बॉन्ड दुसऱ्या अल्किल ग्रुप मधील कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा ब्रेक झाला. इथं मग आयोडीन आणि हा अल्किल ग्रुप काय होणार RI अल्किल ग्रुप आणि आयोडीन RI इथले दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन H2 मिळाला. ओके दोन डिफरंट अल्किल आयोडाइडचे मॉलिक्यूल RI एक मिळेल आणि R डॅश I एक मिळेल. ओके R डॅश I प्लस प्लस काय करणार आपला इथले दोन हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन काय करणार दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन H2 मॉलिक्युल्स हा H2 झाला आणि ही दोन डिफरंट अल्किल आयोडाइडचे मॉलिक्यूल आहेत. ही अल्किल आयोडाइड दोघांच्या मधला अल्किल ग्रुप इथं सेम नाही कारण का मिश्र इथर यूज केलाय आपण. आता रिएक्शन तुम्ही लिहू शकताय पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन आता. ओके लिहा R अल्किल ग्रुप आहे CH3 आपण लिहिलं इकडे ऑक्सिजन घेतला त्या साइडला CH2 CH3 घेतला. हा आपला मिश्र इथर आहे. ऑक्सिजनच्या दोन्ही साइडला डिफरंट अल्किल ग्रुप्स आहेत. सेम लिहा पुढे काय येणार आहे 2HI हॉट कंडिशन हिटिंग करायचं. ओके इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाला परत इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाला. ओके ही 2HI एक आयोडीन एक मिथिल ग्रुप्स इथे काय झालं CH3 आहे परत इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाला आयोडीन आणि हा. ओके काय झालं बघा CH3I हा एक अल्किल आयोडाइडचा मॉलिक्यूल झाला CH3 आहे दुसरा CH3 CH2I. ओके हा इथे मिळाला. ओके आणि इथले दोन हायड्रोजन आणि हा एक ऑक्सिजन सेम काय मिळाला H2 मॉलिक्यूल्स. ओके हा काय झाला H2 मॉलिक्यूल. पण मिळालेले दोन्ही अल्किल आयोडाइड सेम आहेत का नाही. एक कुठला मिथिल आयोडाइड आणि दुसरा कुठला इथिल आयोडाइड. त्याचं नेम काय हा मिथिल आयोडाइड आणि इकडला आहे तो इथाइल आयोडाइड. हे दोन डिफरंट अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन ते आपलं हॉट HI ची मिश्र इथर बरोबर रिएक्शन केल्यावर होत असते. ठीक आहे आपलं ह्याचं नेम काय अल्फाबेटिकल ऑर्डरला पहिल्यांदा इथाइल ग्रुप नंतर मिथाइल ग्रुप आणि शेवटी काय लिहिणार तुम्ही इथर लिहिणार. नेम काय झालं इथाइल मिथाइल इथर. ओके दुसरा आपला समजा एक्झाम्पल तुम्ही घेतला असेल CH3 CH2O CH2 CH2 CH. इथं मी इथं कुठला आहे बघा
एका साईडला प्रोपील ग्रुप आहे, एका साईडला इथिल आहे. नेमल्या इथिल अँड प्रोपील इथर. ओके, इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार आहे, परत इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार. सेम रिएक्शन HI बरोबर आपण रिएक्शन करणार हायड्रोआयोडिक ऍसिड, हॉट कंडिशन, हीटिंग करा, हाय टेम्परेचर. ओके, एक आयोडीन इथे येणार, दुसरा आयोडीन इथे येणार. एक CH3CH2 आहे आणि दुसरा CH3CH2 आहे. एक इथिल आयोडाइड आणि एक एन प्रोपिल आयोडाइड. त्यामुळे CH3CH2I आणि दुसरा CH3CH2I प्लस H2. हिचं नेम काय झालं? इथाइल आयोडाइड आणि हा येतो एन प्रोपिल आयोडाइड. ठीक आहे, लक्षात आहे? एन प्रोपिल आयोडाइडचं फॉर्मेशन. ओके, म्हणजे हॉट HIC मिक्स इथर बरोबर रिएक्शन झाली की आपल्याला दोन डिफरंट अल्किल आयोडाइडचे फॉर्मेशन मिळणार आणि कोल्ड HIC मिक्स इथर बरोबर रिएक्शन झालं तर लोअर अल्किल आयोडाइड आणि हायर अल्कोहलचं फॉर्मेशन बनणार. आणि त्यानंतर जर एखादा टर्शरी अल्किल ग्रुप जर इथर बरोबर कंबाईन असेल तर त्यावेळी कंडिशन काय असणार आहे प्रोडक्ट फॉर्मेशनची ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू.